क्रिसली सेसमी लीग 2026 मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट पॉवर बाय रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेड एक्सलेटिंग ग्रोथ. यस, चांगला फटका इथे मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येईल, अडवणार आहे तो चेंडू. धावा घेण्याची शक्यता इथे अजिबात नाही आहे. आणि स्कोअर कार्डवरती देखील आपण लक्ष देऊ. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर आता सुरू झालेली आहे. रात्रीच्या सत्रातला हा पहिला सामना मैदानामध्ये सुरू होतोय. प्रेसिडेंट के चीते वर्सेस एसपीवीपी रायडर्स. चांगला फटका हवेमध्ये थोडा वेळ आहे, मात्र पॉइंटकडे कोणी क्षेत्ररक्षक नाही, कव्हर्समध्ये कोणी नाहीये आणि धाव फलकावरती नोंदवली जाणार आहे. बाहेरची कड जरूर तिथे, मात्र कोणी यष्टिरक्षकाच्या बाजूने चेंडू जाईल. हर्नेक्स डॉमिनेटर्स वर्सेस शोर स्पार्टन्स या दोन संघामध्ये मॅच. हर्नेक्स डॉमिनेटर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. प्रथम फलंदाजीला उतरल्यानंतर एक धाव एक गडी बाद अशा नाजूक अवस्थेमध्ये सुरुवात. हर्नेक्स डॉमिनेटर्स टॉस जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय हा कितपत योग्य आहे यावरती समीक्षा निश्चित प्रकारे आपण करू शकतो, पण घेतलेला निर्णय यशस्वी करणं खेळाडूंची संगणकाची जबाबदारी असेल. 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कुठला निर्णय बरोबर कुठला चुकला याविषयी चर्चा न करता जो निर्णय घेतलाय त्याबरोबर पुढे जायचंय आणि सर्वोत्तम योगदान द्यायचंय, हाच हेतू पंच केला होता चेंडूला कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, एक धाव प्राप्त होणार आहे आणि फलक दाखवतो आहे 4 धावा. हर्नेक्स डॉमिनेटर्स दुसऱ्या षटकामध्ये 1-4 सचिन हडवळे आणि धीरज पिंगळे ही जोडी मैदानामध्ये दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी करते. तर महेश गोलंदाज असेल. यस, चांगला फटका आहे आणि 4 रन. दुसऱ्या षटकामध्ये धावांचा ओघ आता सुरू झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आटल्या होत्या किंवा त्या मिळाल्या नव्हत्या, तर आता या षटकामध्ये काही धावा मिळत आहेत. एक चौकार, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, कट करायचा प्रयत्न होता, उशीर होतो तिथे आणि चेंडू निर्धाव. 8 धावा एक गडी बाद. हर्नेक्स डॉमिनेटर षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. सचिन हडवळे स्ट्राईक एंडला एक चौकार खेळलाय सचिननं. 3 चेंडूमध्ये 4 धाव संख्येवरती तो नाबाद आहे. संयमी सुरुवात, त्याबरोबरच खराब चेंडूचा खरपूस समाचार. आखूड टप्प्याचा चेंडू खूपच उंच मारला आकाशामध्ये.
एक धाव तिथे येऊ शकते आणि फलकावरती धावा 9. 2 षटकांचा खेळ संपला. हॉर्नेक्स डॉमिनेटर्स 9 धावा 1 गडी बाद. दुसऱ्या षटकामध्ये दिलासादायक परिस्थिती निर्माण होते हॉर्नेक्स डॉमिनेटर्ससाठी. पहिल्या षटकामध्ये अत्यंत निराशाजनक होती. आता दिलासा मिळतोय 9 धावा. नवीन षटक नवीन गोलंदाज. आदित्य कुमारचं पहिलं षटक पाहिलं. 1 धाव केवळ खर्च केली महेशनं. 8 धावा 1 विकेट मात्र महेशनं काढलेले. यशस्वी ठरला तो. 9 धावा. क्रिकेटमध्ये खूप वेळा अशी गोष्ट असते की एखाद्या गोलंदाजाने खूप चांगली बॉलिंग टाकलेली म्हणजे इकॉनॉमिकली तो बेस्ट आहे, पण त्याला यशस्वी नाही म्हणणार कोणी तर त्याला विकेट नसेल तर. जसं की आपण पाहिलं आदित्य कुमारनं पहिल्या षटकामध्ये 1 धाव दिली होती, विकेट मिळाली नव्हती, त्याला यशस्वी नाही म्हणणार. पण दुसऱ्या षटकामध्ये महेशनं 8 धावा खर्च करून 1 विकेट काढली तर महेशला आम्ही यशस्वी गोलंदाज म्हणू, कारण विकेट त्याच्या खात्यावरती आहे. सरळ खेळ हा फटका, धावबादची संधी असू शकते तिथे. यस, दुसरा फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन, धाव बाद. 2 बाद 9. समुंदर से आए तूफान सा जुनून, दिल में आग है आंखों में सुकून, हाथ में बले इरादे मजबूत, हर मैच एक जंग, हर पल प्रूफ, जोश भी है जज्बात भी. फटका खेळल्यानंतर धाव घेण्याचा तात्काळ प्रयत्न केला फलंदाजानं. तो नॉन स्ट्राईक एंडला पोहोचला, परंतु नॉन स्ट्रायकरची इच्छा नव्हती धाव घेण्याची. अखेर त्याला धावावं लागलं आणि आपलं विकेटचं बलिदान द्यावं लागलं. इच्छा नसताना आपलं विकेट टाकणं, बऱ्याच वेळा आपण काही खेळाडूंना बलिदान देताना बघतो. अनेक लोक सुसाईड करतात क्रिकेटमध्ये. त्याला धावबादच्या विकेटला आम्ही म्हणतो, पण हे सुसाईड नव्हतंच, मुळे कुणीतरी मागून ढकललं होतं. रनआउटच्या विकेट 3 प्रकारे येतात. कोणी सुसाईड होतं, कधी हत्या होते, तर कधी बलिदान होतं. आता इथे काय होतं ते तुम्ही ओळखू शकता. चांगला चेंडू आहे. हॉर्नेक्स डॉमिनेटर हळूहळू परत एकदा या मॅच मध्ये परत येण्याचा प्रयत्न आहे शोर स्पार्टन्सचा. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा धावा खर्च झाल्या होत्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा कमबॅक केले जात आहे. 12 धावा 2 गडी बाद. चांगला अटॅक वैभव बामनकर कडून. यस, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे, थ्रो थेट यष्टिरक्षकाकडे, पण 1 धाव पूर्ण होईल आणि षटकाची देखील मला वाटते सांगता होऊ शकेल. अजून एक चेंडू आहे. 13 धावा 2 बाद 13. वैभव बामनकर 4 धावा या षटकामध्ये आल्यात. ओहो, व्हॉट अ बॉल. चकित करणारा चेंडू, डोळ्यासमोर काजवे चमकवणारा हा चेंडू होता, तारे चमकवणारा चेंडू होता. अचानक उसळला आणि यष्टिरक्षकाकडे पोहोचला. 13 धावा 2 बाद 13. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. हॉर्नेक्स डॉमिनेटर्स. वैभव बामनकरचं षटक चांगलं राहिलं. वैभवनं 4 धावा खर्च केलेल्या आहेत, मात्र इकॉनॉमिकली बेस्ट राहिला, मात्र विकेट काढू शकलेला नव्हता. तर 3 षटकांमध्ये 3 गोलंदाजांचा वापर केलेला आहे. 7 षटकांचा सामना. 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये हॉर्नेक्स डॉमिनेटर्स. मिलिंद घुळणवर गोलंदाज असेल. पुन्हा एकदा 4थ्या षटकासाठी 4था गोलंदाज मिलिंद घुळणवर. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ, बराचसा बाहेर उजव्या यष्टीचा हा चेंडू वाईड आहे. 1 अतिरिक्त धाव फलकावरती येते. 14. 2 बाद 14. 4थ्या षटकाची सुरुवात. किरण राठोड स्ट्राईक एंड वरती, अजून तो सेट झालेला नाही आहे. धीरज पिंगळे 4 चेंडूमध्ये 1 धाव काढलेली आहे, तर किरण राठोडनं 5 चेंडूमध्ये 1 धाव. दोघंही सेट व्हायला थोडासा वेळ लागलाय दोघांना. एकदा का बॉल बॅटच्या मध्यावरती आला तर मग मोठे फटके येऊ शकतात, सहजपणे येऊ शकतात. पण पाहायचं आता
खाली राहिला चेंडू, अनइव्हन बाउन्स. हो 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 हो. अशी परिस्थिती जर खेळपट्टीमध्ये असेल तर मात्र अडचणीमध्ये तुम्ही येऊ शकता. कारण या अगोदर मागच्या षटकातला शेवटचा बॉल आपण पाहिला असेल तर तो अचानक उसळला आणि आता खाली राहिला चेंडू, अनइव्हन बाउन्स. ज्याला अगदी क्रिकेटच्या परिभाषेत म्हणता येणार नाही, पण आम्ही बेताल बाउन्स म्हणतो. बेताल बाउन्स, तो कधी उसळतो कधी खाली राहतो, बेताल. काही लोक जशी बेताल बडबड करतात आणि मग संकट ओढून घेतात. 14 धावा, 2 गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर परत एकदा. यस, चांगला चेंडू आहे. पंचांकडे सगळे बघत होते की आता काय, कारण फलंदाजाने चेंडू सोडून दिला होता, लीव्ह केला होता. अशा परिस्थितीमध्ये काय आहे तो, पण चांगला चेंडू आहे. 14 धावा, 2 बाद. वाह वाह, अत्यंत वेगवान, दिमागदार. 6 धावा, षटकार. टायमिंग इतकं भारी की चेंडू गेला ढगांवरी. ढगांना लाइटनिंग दाखवणारी फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला दाखवलेली आहे फलंदाजाने. 4 षटकांचा खेळ संपला. 21 धावा, 2 गडी बाद. हर्नेक्स डॉमिनेटर्स. 3 षटक अजून शिल्लक आहेत. चढ उतार सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा धावा रोखल्या, चौथ्या षटकामध्ये पुन्हा त्या प्राप्त झाल्या. मिलिंद गुळणवरच्या षटकामधून 8 धावा आल्यात. विकेट मिळाली नाही मिलिंदला. तर असं राहिलेलं आहे, चढ उतार, माघार पुढाकार, भरती ओहोटी, उन्हाळा पावसाळा, कधी ऊन आहे तर कधी सावली आहे. यास कडक कव्हर्स मध्ये चांगला फटकावता, वेग जरूर चेंडूला, धाव घेण्याचा प्रयत्न आहे, शेवटी नकार दिला इथे. आणि फलकावरती धावा 22, 2 बाद 22. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. आदित्य कुमार जमिनीचा समांतर जाईल चेंडू लॉंग ऑफ कडे. ओहो हो, फेक थोडीशी अजून वेगात आणि एकदम सटीक, एकदम स्टंप वरती पाहिजे होते, अचूक निशाणा पाहिजे होता. एक धाव येते आणि स्ट्राइक एंड वरती किरण राठोड. षटकार आल्यानंतर किरणची बॅट तलवार झालेली आहे, ती थोडीशी वेगात फिरायला लागलेली आहे. आणि हे होतं, कॉन्फिडन्स तुम्हाला मिळणं महत्वाचं आहे. आणि तो 6 षटकार जो असतो ना, तो खूप चांगला कॉन्फिडन्स देतो. गोलंदाजासाठी विकेट्स हे पेट्रोल असू शकतं, गाडी रिचार्ज होते. यस यस, पुन्हा एकदा इथे आता धीरज पिंगळेने सुद्धा धीरज सोडलेला आहे. तो देखील आक्रमक मोड वरती आलेला आहे, ऍक्शन मोड वरती आलेला आहे. आणि त्यामुळे तोही बॅटचा स्विंग सांगतो की फलंदाज अटॅकिंग मोड मध्ये आहे की बचावात्मक मोड मध्ये, म्हणजे डिफेन्सिव्ह मोड मध्ये आहे. दोघेही फलंदाज. ओहो, आक्रमक. इथे जोरात हातोडा टाकला होता, पण सरळ गोलंदाजाकडे चेंडू, त्यामुळे धावा अतिरिक्त मिळणार नाहीत, अधिकच्या मिळणार नाहीत. 25 धावा, 2 बाद 25. हर्नेक्स डॉमिनेटर्स. आदित्य कुमारच्या षटकामध्ये भरपूर प्रयत्न केले दोघांनी मोठे फटके खेळायचे. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मागे आपण आपटलेले चेंडू टाकताना बघितलेत, पण आपटलेल्या चेंडूवरती आपटलेला फटका फलंदाज सुद्धा खेळतायत. एक धाव मिळते. 26 धावा, 2 गडी बाद. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. हर्नेक्स डॉमिनेटर्स. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चांगलं षटक आलं आदित्य कुमार कडून. दोन्ही षटकं चांगली टाकली आदित्य कुमारनं. 3-3 धावाच खर्च आहे. पहिल्या षटकामध्ये 1 धाव, या षटकामध्ये 5 धावा. एकूण 2 षटकामध्ये 6 धावा आदित्य कुमारनं खर्च केला. विकेट नाही मिळाली त्याला. किरण राठोड, धीरज पिंगळे दोघांची 16 धावांची भागीदारी 17 चेंडूंमध्ये. खूप मोठी भागीदारी आहे. 17 धावा 17 चेंडूंपर्यंत मैदानामध्ये कुठलीही पडझड होऊ दिली नाही दोघांनी, आणि धावा देखील आणलेल्या आहेत. उजव्याच्या बाहेरचा चेंडू, धावाची संधी असू शकते. यस, टॅकन. ज्या भागीदारीची चर्चा करत होतो ती खंडित होते. तिसरा धक्का हर्नेक्स डॉमिनेटर्स. From the coast to the peaks we rise, fire in hearts, focus in our eyes, steel in our hands, thunder in our run, every battle faced, every match won.
दोघेही आश्वासकपणे फलंदाजी करत होते. 16 धावांची भागीदारी झाली होती आणि अजून मोठा स्कोर करतील असं वाटत असतानाच फॉर्मातले फलंदाज धावबाद होणं याच्यासारखं दुःख नाही क्रिकेटमध्ये. जे फलंदाज चांगले फॉर्म मध्ये आहेत त्याने कोणी धावबाद होणं हे कोणालाच आवडत नाही. त्यामुळे तसं मोठं दुःख असतं ते. 3 बाद 27, 6वं षटक सुरू आहे. नेक्स्ट डॉमिनेटर्स नवीन फलंदाज देवेंद्र गांधी, धीरज पिंगळे, देवेंद्र गांधी ही जोडी आता चौथ्या विकेटसाठी. गोलंदाज दिलीप कुमार काची. डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. वाईड मिळेल. 1:29 धावा 3 बाद. नेक्स्ट डॉमिनेटर्स जेमतेम 6 धावांपेक्षा थोडंसं पुढे आहे. माफ करा 6 धावांपेक्षाही मागे आहेत. 6वं षटक सुरू आहे. 5.25 हा त्यांचा रन रेट आहे. धीरज मोठ्या फटक्यांसाठी तयार आहे. धीरज बॅटचा स्विंग दाखवतोय. धीरजला मोठा फटका हवाय. 28 3 बाद. 6वं षटक. यस हवेमध्ये चेंडू आहे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. 1 धाव केवळ प्राप्त होईल. 29. एक धाव जोडायचं काम सुरूच आहे. देवेंद्र गांधी नवीन आहे. पहिल्या चेंडूवरती खातं ओपन केलेलं आहे. शून्यातून पुढे जाणं महत्वाचं असतं. एकदा का 1 धाव आली की बराचसा धीर चेपतो. वाह फटका चांगला आहे मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1च धाव येऊ शकते धीरज देवेंद्र गांधीसाठी. 30 धावा. 6व्या षटकामध्ये 3 बाद 30. नेक्स्ट डॉमिनेटर्स फलंदाज धीरज. 8 चेंडू खेळला धीरज. 4 धावा खेळलेल्या त्यांनी. धावाची संधी असू शकते तिथे मात्र खूप उशीर होतोय. 1 धाव धीरजला मिळेल. 31 धावा 3 बाद 31. नेक्स्ट डॉमिनेटर्स. शेवटचं षटक आता इथे शिल्लक आहे. दिलीप कुमार काची प्रभावी गोलंदाजी राहिली. 5 धावा केवळ या षटकामधून आल्यात आणि आता शेवटचं षटक मैदानामध्ये असेल. महेश मस्तूद, धीरज पिंगळे. डावेष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू वाईड आहे. 32 धावा 3 बाद. नेक्स्ट डॉमिनेटर्स. लांबचा रनअप आहे. खूप लांबचा रनअप आहे. जवळपास बाउंड्री लाईन वरती धावत येतोय गोलंदाज. आणि फटका निश्चित चांगला आहे पण मिड विकेट कडे जात असल्यामुळे तिथे धावा अधिकच्या मिळण्याची शक्यताही कमी आहे. 33. महेश पुन्हा एकदा तयार. लांब रनअप. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक गोलंदाज होता त्याचं नाव बॉब विलिस. खूप लांबून पळत यायचा. अनेक समीक्षक असे म्हणायचे की त्याने जर 10 ओव्हर्स टाकल्या तर तो एक मॅरेथॉन पूर्ण करेल. एवढे किलोमीटर तो धावेल. वाह 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 सुंदर पंच. बॅकफुट वरून पंच केला चेंडूला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा. अत्यंत गोड फटका होता. टायमिंग गोड होतं. कॅडबरी चॉकलेट पेक्षा एक गोड टायमिंग. 6 धावांची मोहोर ठसठसीतपणे उमटवणारा हा षटकार. 40 धावा 3 बाद. यस मोठा स्विंग होता बॅटचा मात्र तितका वेगाने बॅट खाली येऊ शकले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. वाऱ्याचा वेग, चित्त्याची चपळाई, विलक्षण वेगवान. मानव इलेक्ट्रिक हिल्स विद्युल्लतेच्या वेगानं या धावा पूर्ण केलेल्या आहेत. दोन धावा. धीरज पिंगळे कमालीचा वेगवान. म्हणजे एवढ्या वेगानं धावला तर तो हुसेन बोल्टला सुद्धा मागे टाकू शकेल. डाव्याष्टीच्या बाहेर वाईड. एक अतिरिक्त धाव. हळूहळू स्कोर आता
6 धावांच्या पुढे ॲव्हरेज आलेलं आहे. 6.5 पर्यंत पोहोचतील. 2 चेंडू अजून शिल्लक आहे. 42 धावा फलकावरती लागल्यात. 14 धावा. महत्त्वपूर्ण खेळ खेळले 12 चेंडूमध्ये धीरज पिंगळेनं. सुरुवातीला थोडं शांत होता तो, त्यानंतर एक षटकार आला त्याच्या बॅटमधून. या षटकामध्ये यस मोठ्या फटक्यासाठी धीरजचा प्रयत्न. गोलंदाजाला माहिती आहे की त्याला मोठाच फटका खेळायचा आहे आणि त्यामुळं थोडासा कमी गतीचा चेंडू टाकला त्याने गुडलेंथवरती उजव्याच्या थोडासा बाहेर. कनेक्शन मिळालं नाही. शेवटचा चेंडू आहे या डावातला. शेवटचा चेंडू हॉर्नेक्स डॉमिनेटर्सचा शेवटचा चेंडू. पुन्हा निर्धाव आणि याबरोबर फलंदाज बाद. धीरज पिंगळे 4 विकेट 42 धावा. बेतरिए या मरिए हाय कोई तो चल जिद फड़िए तू बेतरिए या मरिए शक है. मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात. आपण बघतोय ख्रिसली सेसमी लीग 2026 जगातील लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट पॉवर्ड बाय रिलेशन रिअल टेक प्रायव्हेट लिमिटेड ॲक्सेलरेटिंग ग्रोथ. जाऊया मॅच कडे जिथे 42 धावा बनवल्या. 43 धावांना सुरपाटला करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार. पहिलाच बॉल षटकार. फटक्याला फटका लाजवाब. वाईड चेंडू. 7 धावा फलकावर. शोर स्पार्टन्स. दिलीप कुमार काची पहिल्या बॉलवरती षटकार ठोकून केली सुरुवात. फटका अत्यंत गोड. दिलीप कुमार काचीला नाही तोड. दिलीप कुमार काची बिनजोड. 1 धाव घेतली दिलीप कुमार. धावा पुढे पोहोचतील 7. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 8 धावा माफ करा. अजून 35 पाहिजे. 40 चेंडू 35. सुरुवात इतकी धमाकेदार. आखूड टप्प्याचा चेंडू हलकासा बाउन्स. पंकज तायवाडे स्ट्राईक एंड वरती. शुभंकरचा हा चेंडू होता. पहिल्याच बॉल वरती षटकार खेळल्यामुळं प्रेशर थोडासा शुभंकर वरती असू शकतो. 1 धाव तिथे मिळू शकते. वरची कट घेतल्यानंतर चेंडू फाईन लेग कडे आणि धाव फलक 9 वरती पोहोचेल. चांगली सुरुवात आहे. जेमतेम 6 धावा प्रत्येक षटका पाठीमागे बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा. अजून सुरूच आहे पहिलं षटक. यस यस यस. पुन्हा लेंथ बॉल वरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे. खरं तर या क्रिकेटमध्ये तुमची बॅकलिप मोठी असून चालत नाही. तुम्ही लेदर बॉल क्रिकेटमध्ये असा तिथे तुम्हाला बॅकलिप मोठी लागेल. इथे बॅकलिप मोठी नाही तर छोट्या बॅकलिप वरती खेळायचंय. 9 धावा. पहिलं षटक संपलेलं आहे. शोर स्पार्टन्स 9 लॉस ऑफ नो. दिलीप कुमार काची पंकज तायवाडे सलामीची जोडी मैदानामध्ये. चांगली सुरुवात आहे. पहिल्या बॉलवरती षटकार. मला वाटतं ही बेस्ट सुरुवात आहे. सरासरीपेक्षा पुढे धावांचा पाठलाग इथे सुरू आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 42 धावा रोखायचं ते एका बाजूला. यस फटका चांगला आहे. कव्हर्स मध्ये कव्हर ड्राईव्ह. 1 धाव. प्रत्येक जो बॉल चांगला असेल त्याच्यावरती 1 धाव मिळाली पाहिजे. खराब बॉलचा खरपूस समाचार घेतला पाहिजे. इथे बरेचसे फटके तुमचे लॉक होतात. तुम्हाला लॉफ्टेड स्ट्रेट, लॉफ्टेड ऑन, लॉफ्टेड ऑफ या फटक्यांवरती मोठ्या मोठ्या धावांसाठी विसंबून राहायचंय.
त्याबरोबरच पंच देखील तुम्ही आत्मसात केला असला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला 6 मिळू शकतात. इतर फटक्यांवरती तुम्हाला एकच मिळेल. त्यामुळे इथे लॉक आहे, सगळे फटके लॉक आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रतिभा दाखवायची आहे. 1 धाव प्राप्त होणार आहे. दुसरं षटक सुरू. 11 धावा. धीरज पिंगळे गोलंदाज. चांगली गोलंदाजी राहिली, सुरुवात चांगली राहिलेली आहे धीरज पिंगळेची. बॅटिंग पण त्याने चांगली केली होती, शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिला तो. या साखूड टप्प्याचा चेंडू होता, फिरवण्याचा प्रयत्न, पायावरती आदळला चेंडू, धावा मिळणार नाहीत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अत्यंत प्रभावी गोलंदाजी या षटकामध्ये. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा धीरज पिंगळेने खर्च. ॲज अ बॅट ॲज अ बॉल चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे धीरज पिंगळेचा. उजव्या एसटीच्या बाहेर चांगला चेंडू आहे. बाउन्सर इथं उसळला चेंडू. मागचा चेंडू बघितला असता तो खाली राहिला. आपट बारच होता, दोन्ही आपट बार, एकदा उसळला एकदा खाली राहिला. फलंदाजासाठी या परिस्थिती अवघड आहे. 11 धावा. वाह वाह, काय वेग आहे, भन्नाट वेग, सुसाट वेगाने टाकलेला चेंडू. बेफाम वेग होता हा, कारण फलंदाजानं लिटरली चेंडू निघून गेल्यानंतर त्याची बॅट तिथे खाली आली. 2 षटकांचा खेळ संपला. 11 धावा. धीरज पिंगळेच्या षटकामधून फक्त 2 धावा. पहिल्या षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च झाल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये अडवलेल्या आहेत. वाहणारी नदी अडवलेली असं म्हणू शकतो आपण. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. नदी दुथडी भरून वाहत होती, त्या नदीवरती बांध टाकलाय धीरज पिंगळेनं. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. आणि महत्वाचा फलंदाज बाद होईल इथे दिलीप कुमार काची. वॉट अ स्टार्ट. मागच्या षटकामध्ये शुभंकरला पहिल्याच बॉलवरती षटकार मारून सुरुवात केली होती दिलीप कुमार काचीनं, तर दुसऱ्या षटकाची सुरुवात दिलीप कुमार काचीची विकेट काढून केली शुभंकरनं. याला म्हणतात उट्ट काढणं, बदला घेणं. पहिल्या षटकामध्ये ज्याने षटकार ठोकला होता पहिल्याच बॉलवरती, त्याला दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती टिपलेला आहे शुभंकरनं. 11 धावा, 1 गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. बाहेरची कड आहे, स्लिपमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. 1 धाव आरामात येऊ शकते दोन्ही फलंदाजांसाठी. महेश मस्तूद आणि पंकज तायवाडे ही जोडी दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी करते. शुभंकर गोलंदाज. 1 विकेट काढत यश देखील शुभंकरनं आपल्या नावावरती केलेलं आहे. 42 धावा आहेत. धावा आहे, परंतु या धावा म्हणजे घराचे 2 जिने चढून जावेत एवढा सोपा तरी स्कोर नाही हा. अवघड निश्चित आहे. म्हणजे कात्रज घाटातून तुम्ही कात्रजच्या बोगद्यापासून नवले ब्रिज पर्यंत येईपर्यंत जसा ड्राईव्ह अवघड असतं, तेवढा सामना अवघड आहे. 43 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. वाह वाह वाह, चांगलं क्षेत्ररक्षण. पंकज तायवाडे धाव घेऊ शकत नाहीये. फलकावरती धावा जागेवर थांबलेले आहेत. 14, 1 बाद 14. तिसरं षटक मैदानामध्ये. प्रभावी गोलंदाजी, 3 धावा केवळ, 1 विकेट काढली. दिशा दिली चेंडूला. षटकाची सांगता होते, मात्र यस 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 धावबाची संधी आहे. आणि समोरून रेल्वे येताना दिसते तरी ट्रॅकवरती उडी टाकलेली आहे. धक्का.
वेळीच मागे फिरायला हवं होतं. फलंदाजानं मात्र त्यानं पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी परतीची सगळी दारं बंद झाली. दुसरा धक्का, 14 धावा, 2 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता आवाज यायला लागले क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. धावबादची संधी आणि फलंदाज बाद. धक्का बसेल. तिसरा फलंदाज शॉर स्पार्टन्सने गमावलेला आहे. इथे स्टंप्स म्हणजे फक्त 3 स्टंप उभे ते नाही तर त्याच्या खाली जो बेस आहे तो सुद्धा स्टंपचाच एक भाग आहे. त्यामुळे तिथे जरी चेंडू लागला तरी फलंदाज बाद आहे. हे सर्वांनी लक्षात असू द्या. बेल्स नाहीयेत स्टंपवरती, त्यामुळे स्टंपला स्पर्श जरी होत असेल चेंडू तरी फलंदाजाला बाद दिले जाईल. 14 धावा, 2 बाद 14. चौथ्या षटकाची सुरुवात. बाउन्सर होता हा तेज तर्राट बाउन्सर महेशसाठी. धीरज वन्स अगेन. आग ओकणारा गोलंदाज धीरज. अक्षरशः जळते निखारे टाकतोय तो. आगीचे लोळ टाकतोय फलंदाजांवर आणि हे परतावणं आता अवघड झालेलं आहे. 14 धावा, 2 बाद. बाहेरची कड जरूर आहे. इथे एकच धाव आहे की इथे पुन्हा धोका आहे. 2 फलंदाज धावबाद झालेले आहेत तरी देखील धावा घेण्यासाठी थोडीशी घाई होते. इथे बचावलाय फलंदाज. 14 धावा. धाव फलकावरती धाव मिळाली नाही अक्षरशः इथे. 3 चेंडू निर्धाव. धीरज पिंगळे. विकेट जरी धीरज पिंगळेने मिळवली नसेल तरी तो गोलंदाज फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत त्याने. पुन्हा धावबाची संधी येऊ शकते. पुन्हा निर्धाव चेंडू. धावा खर्च करण्यामध्ये तो भारतीय गृहिणींना सुद्धा स्पर्धा करू शकेल. फक्त 2 धावा खर्च केल्यात त्याने. कुठं धावा वाचवायच्यात आणि कुठं पैसे वाचवायचेत आणि ते कुठे ठेवायचे हे फक्त भारतीय गृहिणी सांगू शकतात. जगातली कुठलीच महिला अशा प्रकारे बचतही करू शकत नाही आणि ती साठवूनही ठेवू शकत नाही. त्यांनाही स्पर्धा करणारी गोलंदाजी धीरज पिंगळे. 14 धावा. अजून धावा नाहीत. माफ करा 15. 3 बाद 15. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. बचाव केला. भक्कम बचाव. मुंगी घुसायला सुद्धा जागा ठेवली नाही आणि निर्धाव चेंडू. 4 षटक संपलेले आहेत. 15 धावा, 3 बाद. प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट नाचतो सगळं विसरून गोरी बघता थांबून निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाटून सणासुदीला रांगोळी काढतो. पुन्हा निर्धाव चेंडू. गोलंदाजांनी पक्का वेढा टाकलेला आहे. चक्रव्यूह आखलेला आहे आणि हे चक्रव्यूह फोडणं कसं शक्य होतंय फलंदाजांना हे बघूया. या चांगला फटका आहे मात्र एलिव्हेशन जास्त आहे. धावबादची संधी आणि फलंदाजानं मागे वळून बघितलं. थँक्यू डीजे. फलंदाज होणारे धावबाद. मागे वळून बघितलं आणि घरावरून बुलडोजर केव्हाच फिरला होता. बाहेरची कड जरूर आहे तिथे. मला वाटतं एका पाठोपाठ एक 3 फलंदाज धावबाद झालेले आहेत. मागच्या षटकामध्ये धावबाद होताना 3 वेळा प्रयत्न झाले. ते अपयशी ठरले होते पण इथे यशस्वी होतोय प्रयत्न. 3 फलंदाज
लागोपाठ धावबाद झालेत आणि बऱ्याच वेळा फलंदाज बचावले पण आहेत. त्यामुळं धावा घेण्याचं सदोष तंत्र इथे दिसतंय. डाव्या बाहेर वाईट चेंडू असेल. षटक 5वं सुरू आहे. 15 धावा स्कोर तिथेच थांबलेला आहे. धावांचा म्हणजे असं वाटत होतं की नायगारा वाहतोय पण तो सुद्धा थिजलेला आहे. धावा एकूण थांबलेल्या आहेत आणि थांबलेल्या धावांना आता पुढे वाटचाल दिली पाहिजे. कोणीतरी फलंदाजाने ती जबाबदारी घ्यायला हवी. 17 धावा 4 बाद. 5वं षटक सुरू आहे. सचिन गुंजाळ स्ट्राईक एंडला असेल. महेश मस्तूद नॉन स्ट्राईक एंडला. रोहित गोलंदाजी मार्क. पहिले षटक आहे रोहितचं मात्र प्रभावी राहिलं. केवळ 2 धावा. बॅकफूट वरून उचलायचा प्रयत्न फसला सचिनचा. पुन्हा निर्धाव चेंडू. कमालीची गोलंदाजी. मागच्या 3 षटकांमध्ये धावा बिलकुल थांबलेल्या आहेत. या षटकामध्ये 2, त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये 3, त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये 4 अशा धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. सतरा धावा 4 बाद 17. 2 षटक केवळ शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्या 26. 11 चेंडू 26. या स्थितीमध्ये धीरज पिंगळेची 2 षटक अत्यंत प्रभावी. फक्त 3 धावा. त्यानंतर षटक टाकलं होतं रोहितनं. 2 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. या षटकामध्ये अजून अनुप धावा खर्च करत नाहीयेत. प्रत्येक जण आता काटकसर करायला लागलेला आहे. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. मागच्या षटकामध्ये 2 धावा. तर मागच्या 9 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. यावरून कसा वेढा टाकलेला आहे, धावा कशा अडवलेल्या आहेत याचा अंदाज आपण करू शकतो. गोलंदाज प्रभावी. पुढे सरसावत. खूप मोठा फटका आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. एकच धाव येऊ शकते तिथे. 18 धावा 4 बाद. 6वं षटक सुरूच आहे. यस, इथे अडवलाय चेंडू. धावबाची संधी देखील तिथे होती. थोडासा वाईड आहे. 1 धाव मिळेल. मागच्या 11 चेंडू मध्ये फक्त 4 धावा मिळालेल्या आहेत. जिथे धावांची भूक मोठी. आता सरासरीचा विचार केला तर 19.50 च्या सरासरीने धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. 6 षटक. आता ती सरासरी 24 वर आलेली आहे. 6 चेंडू 24 धावा. ही स्थिती. मॅच इज स्टील ऑन. जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत कोण संघ जिंकणार याचं ठोसपणे कोणी त्याबद्दल सांगू शकत नाही. पण पाहायचंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. महेश मस्तूद स्ट्राईक एंड वरती. 16 चेंडू मध्ये 5 धावा काढल्यात महेशनं. सचिन गुंजाळ स्ट्राईक एंड वरती, माफ करा, महेश नॉन स्ट्राईक एंड वरती. क्लीन बोल्ड. कुणामुखी पडते लोणी, कुणामुखी अंगार. प्रत्येक चेंडू असं काहीतरी घेऊन येतो. एखाद्या संघाला आनंदाचं लोणी मिळते तर एखाद्या संघाला विस्तवावरून चालावं लागते. शोर स्पार्टन्स अडचणीमध्ये आहे. सगळ्या बाजूने आग आहे आणि या आगीतून कोण त्यांना बाहेर काढेल हे बघायचं आहे. 4 चेंडू शिल्लक आहे. 24 धावांची आवश्यकता. उषक काल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. 4 चेंडू 24. अजूनही हिम्मत हारू नका. यस, फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे बचावलाय. फलंदाज बचावलाय तिथे. 1 धाव प्राप्त होईल. 20 वरती पोहोचतायत. 5 गडी बाद. शेवटचे हवेत 3 चेंडू आणि 23 अजून धावांची आवश्यकता. तसं लो स्कोअर मॅच होती पण गोलंदाजांनी अर्थात हॉर्नेक्स डॉमिनेटर्सच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाने धावा रोखल्या. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. योग्य दिशेवरती टाकले चेंडू आणि फलंदाजांना सातत्यानं अडचणीत आणलं. मोठे फटके येऊ दिले नाहीत आणि त्यामुळे प्रेशर वाढत गेला आणि आता विजयाच्या दिशेने
वाटचाल सुरू आहेत हर्नेक्स डॉमिनेटर्सची. शोर स्पार्टन्स विजय खूप लांब आहे. पुन्हा एकदा लेंथ बॉल, धाव एक येऊ शकते आणि एका धावेबरोबर स्कोर 22 वरती पोहोचेल. शेवटचा चेंडू आहे. 21 धावांची आवश्यकता आहे. हर्नेक्स डॉमिनेटर्स आता विजयाच्या उंबरठ्यावरती उभे. माप ओलांडायचे त्यांना फक्त. आणि एक निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत या सामन्यामध्ये विजय संपादन करतायत हर्नेक्स डॉमिनेटर्स. Congratulations, Harnex. I request Shore Spartans to be on turf as well. Rohit ji, Team Harnex, all playing it, be on turf only. Salam par.